मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारात आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्याप्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे. मित्रांनो, सर्व महिलांनी पुरुषांनी शिवरात्रीला आवर्जून कोणते असे नियम पाळायचे आहे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. मित्रांनो, मैत्रिणींनो, यावर्षी बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्र आली आहे. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानला आहे. या दिवशी लोक उपवास करतात, महादेवांना अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र करतात. बेलाची पाने महादेवांच्या पिंडीवर अगदी भक्तिभावाने वाहतात. मित्रांनो, ही महाशिवरात्र ही इतर शिवरात्रीपेक्षा खूप मोठी मानली जाते. माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र असे म्हणतात. प्रदोष तिथी प्रारंभ मित्रांनो, मैत्रिणींनो, दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:48 आणि बुधवारी सुरू होणार आहे आणि बुधवारी 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:06 संपेल आणि तिथून लगेच पुढे महाशिवरात्रीला सुरुवात होईल व ती 27 फेब्रुवारी गुरुवारी सकाळी 8:51 महाशिवरात्र संपेल. तर मैत्रिणींनो, बुधवारी सकाळी सूर्योदयापासून महाशिवरात्र उपवास करावा व दुसऱ्या दिवशी गुरुवारी 27 तारखेला सोडावा. व्रतामध्ये शिवलिंगाची पूजा, मंत्र, स्तोत्र, आरती, नामस्मरण या सगळ्या गोष्टी कराव्या. शिवलिंगाची पूजा ही पहाटे ब्राह्ममुहूर्ताला किंवा सायंकाळी प्रदोषकाळी पूजा करणे शुभ मानले गेले आहे. महाशिवरात्रीची पूजा करताना घरात महादेवांची पिंड घरात असणे गरजेचे आहे आणि जरी नसेल तर तुम्ही तात्पुरती वाळूचे शिवलिंग बनवले तरी चालेल व त्या वाळूच्या शिवलिंगाची अभिषेक पूजा मनोभावे करा. पूजा झाल्यानंतर उपवास सोडल्यानंतर शिवलिंगाचे विसर्जन करावे. तुमच्याकडे पितळी शिवपिंड असेल, संगमरवरी किंवा दगडी असो, महाशिवरात्री दिवशी सकाळी लवकर उठून म्हणजे ब्राह्ममुहूर्ताला अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून महादेवांची पूजा करायला बसावे. पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. महादेवांची पूजा ही 4 प्रहरामध्ये केली जाते. महादेवांना फळ, फूल, चंदन, भस्म, बिल्वपत्र, धोत्रा, धूप, दीप, पंचामृत, दूध, जल यांनी महादेवांची पूजा करावी. तसेच दूध, दही, तूप, मध आणि साखर मिक्स करून पंचामृताचा अभिषेक करावा. तुम्ही कच्च्या दुधाचाही करू शकता किंवा शुद्ध जलाचा अभिषेक केला तरी चालेल. पूजा करण्याआधी प्रथम गणपतीपासून सुरुवात करावी. त्यानंतर महादेवांची पूजा करावी व नैवेद्य दाखवावा. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. शिवरात्रीचा उपवास हा दूध, फळे, ज्यूस पिऊन करू शकता. ज्यांना सहन होत नाही उपवास त्यांनी साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरी चालेल. रताळे, राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू खाल्ले तरी चालेल. दिवसभर ओम नमः शिवाय हा जप मनातल्या मनात चालू ठेवावा. कोणताही वाईट विचार मनात आणू नये. कोणाला अपमानास्पद बोलू नये. घरात आलेल्या अतिथींचे स्वागत करा. त्यांना खाऊ पिऊ घाला. महादेव कोणत्या रूपात येतील हे सांगता येत नाही. ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. यामुळे लवकर त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो. तसेच सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते व पुरुषांनी केल्यास जोडीदाराचे प्रेम अतूट राहते. तर मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे. जेव्हा आपली घरातली पूजा आटपेल त्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवांच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे, कारण नंदी हे वाहन प्रजापती दक्ष यांनी शिवाला दिले आहे. त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असे महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला आहे. नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे. दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजून शंभो हर हर महादेव असा जयघोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभं राहून पूजा करू नये. मातीच्या पंतीत किंवा कणकीच्या दिवा आवर्जून लावावा, पण तीही आपण स्वतः न्यावी. बेलपान हे पालते व्हावे. त्याचा दांडा आपल्यासमोर दांडा हा पिंडीवर असेल असे बेल अशा पद्धतीने बेल ठेवावे. तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेलपान घेऊन ते धुवून ते परत शिवपिंडीवर वाहू शकतो जर तुमच्याकडे बेलपान नसेल. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यांसारखे तामसी पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसेल त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थाचे सेवन करू नये, नाहीतर याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील. याची काळजी घ्या. मैत्रिणींनो, उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोकामना आराधना करावी. ओम नमः शिवायचा जप करावा. महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातील दुःख, संकटे नष्ट होतात.
महाशिवरा ओम त्र्यंबकेश्वरी ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुग्मिव बंधनात मृत्युर्मोक्षे मामृतात. हा मंत्राचा जप केला तरी चालेल, ओम नमः शिवाय म्हटले तरी चालेल. व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्या व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, पण ज्यांना काही शारीरिक त्रास असेल तर ते झोपू शकतात. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर, काही जण फलाहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत करायचं आहे. दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका. आपल्या समाधानासाठी आपल्या शरीराचा विचार करून महाशिवरात्रीचा उपवास करा, अगदी मनोभावे. जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा उपयोग करा. मित्रांनो, उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटे करू नये किंवा निंदा करू नये. खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखवू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा, मंत्र, जप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट होते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. तर मैत्रिणींनो, अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असला तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला. बेलपत्र वाहताना नेहमी पालथे अर्पण करा. घरात बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहिणे शक्य असेल तर तेही लिहा. तुमची इच्छा कोणती असेल ते पूर्ण होईल. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, दही आणि मध, पंचामृत देखील अर्पण करा. बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेले कधीही शिळे होत नाही. ते आपण धुवून वाहू शकतो. धोत्र्याची फुले, फळे, पांढरी फुले आणि बेलपत्रे या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच या दिवशी आवर्जून कवट खावे. तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, कमळ, शमी, मोहरीचे पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो. हे आपल्यासाठी खूप चांगले आहे. पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा. तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नये. या गोष्टीची काळजी घ्या. शिवलिंगाला हळदी कुंकू लावू नये. शिवलिंगाच्या पिंडीवर हळदी कुंकू कधीही वाहू नये. तुळशीपत्र वाहू नये. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. तसेच केतकीची फुले, चाफ्याची फुले ही शापित फुले टाळावीत. बेलाची पानं तुटलेली अर्पण करू नये. या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या, नाही तर याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल, केतकीचे फूल, नारळ पाणी, तुळशीचे पाने इत्यादींचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानले गेले आहे. या गोष्टीची मैत्रिणींनो काळजी घ्या. महाशिवरात्री दिवशी आंघोळीच्या पाण्यात जमले तर काळे तेल टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि काल सर्पदोष हळूहळू निघून जातो. त्यामुळे काळे तेल मिक्स करून आंघोळ करावी. महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध, दही, पाणी, पंचामृत आणि इतर कशाचाही, जलाचा असो, कच्च्या दुधाचा असो, तर तांब्या किंवा तुम्ही तांब्याचा वापरू नका. शंखाचा वापर करून अभिषेक करू नये. तर या गोष्टीची काळजी घ्या. पितळेचा तांब्या वापरला तरी चालते. महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध, दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्या किंवा भांडा अजिबात वापरायचं नाही, कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ खराब होतात. विष समान पदार्थ होतात. महादेवांच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ जल अर्पण करत असाल तरच तांब्या वापरू शकता. महादेवांची जेव्हा आपण पार्वती, गणेश, कार्तिकेय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यात चालतो. फक्त महादेवांची एकट्याची पूजा करत असेल त्यावेळेस कुंकू लावू नये. त्याऐवजी चंदन आणि भस्म लावावे याची काळजी घ्या. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील तर त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण सोडताना खायच्या नाहीत. यामुळे आपल्याला वेगळे दोष लागू शकतात असे म्हटले जाते. महादेवांच्या पिंडीवर बेलाची पाने अर्पण करताना ती विषम संख्यामध्ये अर्पण करावे. म्हणजेच 1, 3, 5 अशा पद्धतीने आपण अर्पण करावी. मग तुम्ही कितीही वाहू शकता, पण अशा विषम संख्येत वाहू शकता. महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी, सुतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्यांकडून करून घेतली तरी चालेल. कथा ऐकण्यात चालते. गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात. त्यांना पेलत असेल तर फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी काळजी घेऊन व्रत करावे. पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा, नाही तर केवळ भगवान शंकराची पूजा आराधना केली तरी चालते. तरीही भगवान शिवांचे फळ त्यांना नक्कीच मिळते.
महादेवांच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेलपान 3 दलाचे असलं पाहिजे. 2 किंवा 1 दलाचं पान अर्पण करू नये. तुटके बेल नसावे, म्हणजे 3 पाकळ्या असलेलंच पान असावे. बेलाच्या झाडाला नमस्कार करावा, मगच पाने तोडावीत. कधीही डायरेक्ट पाने तोडू नये. बेलपान जळलेलं, तुटलेलं, चिरलेलं महादेवांच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका. या गोष्टीची काळजी घ्या. शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत करत शिवलिंगावर जलाचा अभिषेक करावा. खूप जलद गतीने पाणी घालू नये, या गोष्टीची काळजी घ्या. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारणं सोडताना, म्हणजे उपवास सोडताना, आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा, पिंडीला नैवेद्य अर्पण करावा, त्यानंतरच उपवास सोडावा. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर खातात, पण भगर चालत नाही, म्हणजे वरीचे तांदूळ. तुम्ही खिचडी खाऊ शकता, या गोष्टीची काळजी घ्या. तर एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.